सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। वातावरण बिघडले, चिंता वाढली। तर मित्रांनो, आज देखील कालच्याप्रमाणे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे। आज सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। तर लगेच आज दुपारपर्यंत आणि रात्री देखील महाराष्ट्राच्या 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। जाणून घेऊयात सविस्तर माहिती। हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये आज होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, सर्वाधिक पाऊस आपल्याला आज कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला बघायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होईल। तर सोलापूरच्या बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज उद्या झालेला बघायला मिळेल। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज दुपारनंतर होऊ शकतो। तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। या परिसरामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि खानदेशातील इतरही परिसरांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला बघायला मिळेल। विदर्भात मात्र अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि बुलढाण्याच्या परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण आपल्याला दिवसभर बघायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान विदर्भात देखील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळू शकतो। मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर आजपासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात वातावरण बिघडलेले असणार आहे। राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे। व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।